पासून मला ललित बरोबर काम करायचं होतं. बऱ्याचदा असे प्रोजेक्ट्स आले वेअर ही वॉज इंटरेस्टेड, समटाईम्स आय वॉज नॉट इंटरेस्टेड, म्हणजे काही जुळून येत नव्हतं. पण मला असं वाटतं की आरपारसाठीच आम्ही थांबलो होतो, कारण डेफिनेटली स्क्रिप्ट वाचलं तर मला असं खूप ललितपेक्षा कोण भारी को ॲक्टर असूच शकत नाही आता, असं मला झालंय जरा आता. त्यामुळे आता मला वाईट सवय लागली आता, पण काय करणार असं, बिकॉज म्हणजे मला तो माझं नाटक बघायला आला होता, दादा एक गुड न्यूज आहे, आणि ऑब्व्हियसली त्याची जेव्हा सिरियल चालू होती तेव्हा माझीही चालू होती. पण मला असं सतत व्हायचं की यार, मी खूप लोक असं मला म्हणाले होते की यार तू आणि ललित एकत्र कामला, यू गाईज विल लुक गुड टुगेदर. हो, आणि तर ते कधी होणार आहे, पण ते समहाव काही वर्कआउट होत नव्हतं. पण मला असं वाटतं की सो ग्लॅड की आमची पहिली फिल्म ही लव्ह स्टोरी आहे, त्यामुळे आम्हाला आणि अजिबातच अंदाज नव्हता एकमेकांचा. कारण आपण एकमेकांचं काम बघतो, पण एकत्र काम केल्यावर आपल्याला कळतं की एकमेकांचे सूर काय आहेत किंवा प्रोफेशनलिझम काय आहे. एक्झॅक्टली. तर ललित खूपच भारी आहे, म्हणजे गाईज आय एम टेलिंग यू, खूप भारी इन अ वे की ॲक्टर म्हणून आहेच, बट आय वुड से की सिन्सिअरिटी इज, म्हणजे पंक्च्युअलिटी. म्हणजे मला असं खूप आनंद झाला, कारण मला असं वाटतं की माझ्याकडं कोण सिन्सिअर आहे की नाही. बट कारण असं प्रोजेक्ट ऑन झालं आणि अशा गोष्टी एकदम पटापट तारखा आणि हे सगळं याच्यामध्ये, तेव्हाही गौरवला माहित नव्हतं की ऋताचा आणि माझा बर्थडे हा खरं तर एकाच दिवशी असतो, असं काही कोणालाच माहित नव्हतं तसं, पण ते होतं डोक्यामध्ये कुठेतरी. सो ती म्हणाली ते अगदी खरं आहे की त्याने मॅनिफेस्ट केलं होतं, हे त्याच्या डोक्यात होतंय की आम्ही दोघांनी काम करावं, आणि हेच सगळ्या फॅन्स म्हणजे आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या दोघांच्या, आमचे जास्त मिळणार, कारण वाटत होतं एकत्र म्हणजे करावं. आणि केल्यानंतर ऍक्च्युली ते जास्त वाटायला लागलं की हे असंच व्हायला पाहिजे. सिनेमामध्ये आम्ही जे स्वतःचं टाकलं, एकमेकांना देऊ शकलो, एकमेकांसाठी केलं, स्वतःसाठी केलं, प्रोजेक्टसाठी केलं, हे इतकं केलंय की त्यानंतर असं वाटतंय की हे सगळे जिक्सॉचे पझल आहेत ना, ते सगळे एकदम योग्य ठिकाणी फिट झाले, एकदम व्यवस्थित, एकदमच परफेक्ट असं. येस, तुम्ही दोघं एक वेगळं खूप चांगलं काम करत आहात. इतके वर्ष मी तुमचं काम पाहते. ऋता, तुझंही अनेक अर्थात सिरियलपासूनचं घवघवीत यश, दोघांच्याही सिरियलचं वेगळं घवघवीत यश, मग सिनेमांचा चॉईस जो तुमच्या दोघांचाही खूप वेगळा आहे, आणि तो प्रचंड, मला असं वाटतं की तुम्ही खूप काम केलं आहे त्याच्यावर, की काय आम्ही फिल्म करतो, ती निवड प्रत्येकाची तुम्हा दोघांचीही खूप चांगली आहे. त्यानंतर जेव्हा अशी एक लव्ह स्टोरी येते आणि मग ही केमिस्ट्री, मी त्या केमिस्ट्रीकडे येते. आरपारचा टायटल ट्रॅक जेव्हा समोर आला तेव्हा कळलं की अरे, असं वाटतं की 5वा सिनेमा एकत्र करताय. तर ही जी केमिस्ट्री होती, मग हे कसं सेटवर आता येऊ आपण, की ते कसं जुळून आलं एकत्र? आम्ही सिनेमाला म्हणजे सेटवर जायच्या आधी 1-2दाच भेटलो, खरं तर फार नाही आम्ही भेटलो. आम्ही 2दाच रिडिंग केलं. ते पण गौरवने आम्हाला सांगितलं होतं की जास्त वाचन करू नका, जास्त त्याला वाचून जुनं करूया नको, तर आपण फ्रेश ठेवूया सगळं अप्रोच. पण आम्हाला क्लिक व्हायला नाही काहीच वेळ लागला. मला वाटतं की पहिल्या दिवसापासूनच ते हे झालं होतं. पण कामाबद्दलचं, कामाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मला वाटतं की मोरलेस दोघांचाही सेम आहे, खूप सेम आहे. म्हणजे जेवढी सिन्सिअरिटी असेल किंवा जे काय असेल, ज्या सगळ्या प्रत्येक गोष्टी की कामाकडून आपल्याला जे अपेक्षित आहे किंवा आपण कामाला काय काय देणं अपेक्षित आहे, त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की ती तितकीच तत्पर होती जेवढं मी पण उत्सुक होतो. आणि मग तिथे मला असं नाही वाटत की मी को प्रोड्युसर होतो तर माझी जास्त जबाबदारी होती वगैरे, असं नव्हतं. ती तेवढ्याच जबाबदारीने सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होती. तर मला ते खूप आवडते की तुमची इन्व्हॉल्वमेंट सगळ्या गोष्टींमध्ये असली पाहिजे. म्हणजे फक्त काम करतोय तर माझंच कॅरेक्टर, माझंच हे, मग मला वाटतं की ती वाईब किंवा ती तुम्हाला लोकांपर्यंत पण ती पोहोचते. लोक हुशार असतात आता. तर तसं कोणाचंच नव्हतं या प्रोजेक्टमध्ये. आणि मला वाटतं की त्याच्याने आम्ही ती केमिस्ट्री जी तुम्ही म्हणताय आत्ता, ती मला वाटतं की ती आमच्या बर्थडे मध्ये पण आहे. सो ती आधीच कुठेतरी वॉज देअर, आणि ती खुलली. या स्क्रिप्टने तिला खूप जास्त खुलवलं, कारण ते सगळं होतं आम्हाला करायला याच्यामध्ये. म्हणजे एका रोमॅन्टिक फिल्ममध्ये करण्यासाठी जे असू शकतं ते सगळं होतं आम्हाला करायला. म्हणजे मग भांडणांच्या सीनपासून इमोशनल सीन असतील, रोमॅन्टिक सीन असतील, गाणी आहेत, डान्स आहेत, लिपसिंग आहे, आम्ही सगळं केलं या सिनेमामध्ये. ते सगळं, त्याच्यामुळे इतकं सगळं एकमेकांबरोबर एक्सप्लोअर करणं. मी एकतर
स्वतः इतके दिवस वाट बघत होतो की एखादी रोमॅन्टिक फिल्म करावी. म्हणालीस तसं मी सिनेमे करत आलोय. मी येते त्याकडे. पण मी रोमॅन्टिक फिल्म मला करायची होती. मी वाट बघत होतो की कुठली तरी एक चांगली मीडियम स्पायसी झालं, स्माइल प्लीज झालं, झोंबिवली झालं, सनी झालं, सगळं झालं. ललित प्रभाकर रोमॅन्टिक रूपात त्या जुळून येती नंतर कधी येणार होता, लोक वाट बघत होते. मी स्वतः वाट बघत होतो. पण मला माझी अपेक्षा अशी होती की मला त्यांना जर मला लव्ह स्टोरी सांगायची आहे तर ती त्यांना रिलेट झाली पाहिजे, ती आत्ताच्या याच्यातली असली पाहिजे. काहीतरी तर मी वेगळं घेऊन येतोय का जे मराठीत आतापर्यंत आपण बघत आलेलो, त्याच्यापेक्षा वेगळी काहीतरी. ती रोमॅन्टिक फिल्म जरी असली तरी सुद्धा ती किती खरी असू शकते, ती मला भिडते का वाचताना, प्रेक्षक म्हणून मला ती एक्साइटमेंट करते का, किंवा मला त्याच्यातून मजा येते का ती ऐकत असताना, व्हिज्युअलाइज करत असताना. तर अशा स्क्रिप्टची आम्ही शोधत होतो आणि गौरव जेव्हा ते स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा मला असं झालं की ही ती स्क्रिप्ट आहे. आणि मला असं होतं की लव्ह स्टोरी ही कोलॅबरेशननेच होऊ शकते. म्हणजे एकाने चांगलं काम केलं, दुसऱ्याने नाही केलं, दोघं सिंकमध्येच नाही, म्हणजे हे कुठल्याच प्रोजेक्टला नाही होऊ शकत. पण मोर लव्ह स्टोरी दाखवते तुम्ही तर ते दोघं सिंकमध्ये पाहिजेच. आणि लाईक ललित सेड की आम्ही ऑब्व्हियसली वी क्लिक्ड ओनली, पण त्याचं क्रेडिट खूप जास्त त्यालाच आहे. कारण त्याचा अप्रोच, त्याचा इंटेंट इतका म्हणजे कामा टुवर्ड्स इतका प्युअर आणि ऑनेस्ट आहे ना की इव्हेंच्युअली इवन यू वॉन्ट टू गिव्ह इट इन. म्हणजे तुम्हाला असं होतं की अरे एवढी माणसं, आणि दरवेळी असं होतं की समहाव ना म्हणजे गिव्हिंग असतं पण समोरच्याकडून एवढं येत नसेल ना, तर कुठेतरी आपल्याला असं होतं की अरे हे काहीतरी ऑफ बॅलन्स जाते, हे काहीतरी. तर ते इतकं बँगॉन येत होतं. आणि फॉर दॅट म्हणजे इवन गौरव, मी असा कायम असा विचार करते की मला काहीतरी डोक्यात ठेवून इथे कास्ट केलंय ना, तर इतकं 100% स्क्रिप्ट आहेच, तर मी त्याची 101 जरी करू शकले ना तर मग थोडंफार तरी त्याला छान वाटेल की अरे बाबा हिला कास्ट करून बरं